हे काय? माझा साखरपुडा मोडला, त्याचा आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास झाला. अख्ख्या गावासमोर तुमचा खूप अपमान सुद्धा झाला आणि तरीही मी राजवीरना का मदत केली असा प्रश्न पडला होता ना तुम्हाला. त्याचं हे उत्तर. या वसुंधरा मोहिते पाटील, राजवीरची आई, त्यांच्याविषयीच बातमी आहे. ऍक्च्युली मी काल शाळेनंतर घरीच येत होते आणि अचानकच राजवीरची गाडी माझ्या समोर आली. मला तिथे अजिबात थांबायची इच्छा नव्हती, पण हे असं सगळं झालं. आणि मग या सगळ्याचा आणि तुमचा साखरपुडा मोडण्याचा काय संबंध आहे? संबंध नाही असं कसं म्हणता तुम्ही बाबा? अहो, स्वतःच्या आईबद्दल ही अशी बातमी छापून आली म्हणल्यावर त्याच्यावर किती मोठा आघात झाला असेल. पण कशावरून हे खरंय? कशावरून तुझी सिंपती मिळवण्यासाठी ते हे सगळं करत नाहीये? स्वतःच्या आईबद्दल कोणी खोटं का बोलेल नितीश? काही झालं तरी त्यांना आमच्या लग्नाला होकार द्यावाच लागेल अर्जुन. राजवीर, तू प्लीज ऐक. हा वेडेपणा करू नकोस. तू वेडेपणा म्हण नाही तर काही म्हण, पण आज मी तिच्या घरी जाणार आहे सगळं बोलायला. राजवीर, तुला कळत कसं नाहीये? तुझ्या अशा वागण्याने प्रॉब्लेम आणखी वाढतायत. जर तू उद्या तिच्या गावात गेलास आणि पुन्हा तुझ्यावर कोणी हात उचलला मग? मनवाशी लग्न करण्यासाठी मी काही करायला तयार आहे अर्जुन. अरे पण हे बघ, मला माहिती आहे मी चुकलो, मान्य, पण माझ्या सिच्युएशनचा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे. बरं, मग फक्त थोडा वेळ जाऊ दे. काही दिवसात हे प्रकरण शांत होईल, मग नंतर तू जाऊन बोल हवं तर. नॉट पॉसिबल. अरे राजवीर, तू असं का वागतोयस? प्रॉब्लेम वाढतील तुझ्या अशा वागण्याने. वाढू दे, आतापर्यंत केलंय ना फेस सगळं, यापुढेही करेन मी. हे बघ राजवीर, मला कळतंय की तुला मनवाशी लग्न करायचंय आणि त्यासाठी तू काहीही करायला तयार आहे. पण माझं म्हणणं फक्त इतकं आहे की जरा वेळ जाऊ दे. वेळ गेला ना की सगळे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह होतील. अजून नाही थांबू शकत मी. आता आहे त्या सिच्युएशन मध्ये, आहे त्या कंडिशन मध्ये मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. बरं, मग एक करूया. आधी मी नायगावला जाऊन तिच्या वडिलांशी बोलतो. त्यांचा जो काही राग असेल तो निघू दे माझ्यावर, आणि मग काही दिवसानंतर तू जा आणि मग त्यांच्याशी बोल. गरज नाही, मी स्वतःच जाणार. बाबा ऐका, बाबा, आई ऐक, बाबा, 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 दादा रागाच्या भरात बोलला असेल. तुम्ही लगेच घर सोडून काय जाताय? बघ यश, कोण काय आणि कशासाठी बोलतो मला चांगलं कळलं. राहू दे पण आता. चल. मोहन, अरे तू तरी का बोललास त्यावेळी? तुला माहिती होतं ना राजवीर रागावलाय म्हणून. मग घ्या, म्हणजे इथे सुद्धा चूक आमचीच आहे का? माई, हे असं एवढं काय बोलले होते राजवीरला? त्यांनी हात उघडण्याची भाषा करावी ती स्वतःच्या काकावर. रंजू, जाऊ दे आता, सोडतो विषय. तुम्ही दरवेळी नुसतं जाऊ दे करा, म्हणूनच ही वेळ आली आपल्यावर. पप्पा, मी पण येणार तुमच्या सोबत. मला नाही राहायचं इथे. तुला वेळ लागलाय का? म्हटलं ना इथेच राहायचं म्हणून. आणि नीट अभ्यासावर लक्ष दे. आणि यश, तू सुद्धा. हो बाबा. आणि एक लक्षात घ्या, कोणीही कसंही वागलं तरी अजिबात उलट उत्तर द्यायचं नाही. माई, मुलांची काळजी घ्या. लहान आहेत होती अजून, त्यांच्याशिवाय माझं काय होणार आहे मला खरंच माहिती नाही आता. रंजू, उगाच आभाळ कोसळल्यासारखं करू नकोस. 2-4 दिवसांनी परत या. आता तो रागावलाय ना म्हणून तुम्हाला जायला सांगितलंय. पुन्हा कशाला यायचं? हे असे अपमान सहन करायला? मोहन, अरे मी सांगते ना, सगळं शांत होईल, मग या तुम्ही परत. शांत होईल? काय शांत होईल? माई, काय वाटतं तुला? मनवाचे वडील राजवीरला माफ करतील? असा विचार करत असशील ना तर विसर. असं काही होणार नाहीये. हो ना,
काल पाहिलं ना ते कसे बोलत होते ते. माई माझं ऐक, राजवीर साठी आपण एक चांगली मुलगी शोधूया, चांगल्या घराण्यात. हा. तू फक्त राजवीरला तयार कर, मुलगी शोधायची जबाबदारी माझी. बघ, विचार कर आणि मला कळव. चल रंजू, निघूया. बाबा ऐका ना. आई. पप्पा. बाबा. आई. ताई, तू असं कसं वागू शकतेस? तुला माहिती ना त्या लोकांनी बाबांचा केवढा मोठा अपमान केलाय, तरीही तू त्यांची बाजू घेतेस. ताई, दिस इज नॉट फेअर. पैशाचा माज आलाय त्या लोकांना. त्यांना वाटतं पैशाच्या जीवावर आपण कोणाला कसंही नाचवू शकतो. आणि सगळ्यात जास्त त्रास तुला झालाय, तरी तू असं वागतेस. हे बघ नितीश, मला चांगलंच कळतंय मी काय वागते ते. कळतंय ना? मग ते चूक आहे का बरोबर आहे याचा तरी जरा विचार कर. हो माहितीये ते चुकलेत, खूप चुकलेत. अरे पण मी कधीपासून तुम्हा सगळ्यांना हेच सांगायचा प्रयत्न करते की त्यांनी हे सगळं मुद्दाम नाही केलंय, जाणून बुजून नाही केलंय. ताई, हे तू बोलतेस, मला तर विश्वासच बसत नाहीये. काय बोलू मी? तुम्हाला कोणाला सत्य परिस्थिती ऐकूनच घ्यायची नाहीये का? माझ्या समोर सत्य परिस्थिती हीच आहे की त्यांनी तुला फसवलंय आणि अख्ख्या गावासमोर बाबांना मान खाली घालावी लागली. अरे पण ताई बास, त्यांची बाजू घेऊन तू जर माझ्याशी बोलणार असेल ना तर हा विषय आपण इथेच थांबूया. हा, मग काय करू मी? नाही सांग ना, काय करू? तुम्हाला कोणाला त्यांची बाजू ऐकूनच घ्यायची नाहीये? त्यांची बाजू ऐकून न घेताच ठरवायचंय का ते दोषी आहेत ते? मुळात नितीश, तुला माहितीये का त्यांनी काय काय भोगलंय? पण त्यांच्यामुळे तुला झालेला त्रास, आई बाबांना झालेला त्रास काही कमी होणार आहे का? नाही होणार. मला माहितीये त्रास कमी नाही होणार आहे, पण म्हणून त्यांची बाजू कधीच ऐकून घेणार नाहीयेत का तुम्ही? का का ऐकून घ्यायचं आम्ही त्यांचं? मनात येईल तसं खेळवायला त्यांना लोकांचं आयुष्य काय खेळणं वाटतं का? मूर्ख लोक. नितीश बास, खूप बोलतोयस तू. तुला माझं चुकीचं वाटतंय? ताई, तूच विचार कर ना. हे बघ, आमचं सगळं सोडून दे, पण त्यांच्यामुळे तुला त्रास झालाय की नाही? तू डिस्टर्ब झालीस की नाही सांग ना. नितीश, आय नो मला खूप त्रास झाला आणि मला काय, आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास झाला. आपण सगळेच खूप डिस्टर्ब झालो. पण मी त्यांची बाजू ऐकून घेतली. मला माहितीये त्या दिवशी त्यांच्याबरोबर काय झालं होतं. त्या परिस्थितीत त्यांना नाही कळलं कसं रिॲक्ट व्हायचं. आणि मला मान्य आहे ते खरंच चुकलंय. पण नितीश, कोण नाही चुकत? तू नाही चुकलास कधी, मी नाही चुकले कधी, आपण सगळेच चुकतो ना. मग हे बघ, आय नो आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास झाला या गोष्टीचा. पण मग आता काय? पुढे काय करायचं? काय म्हणणं आहे तुमचं? की मी आता हे जे काय झालं ते विसरून जाऊ, दुसरा मुलगा बघू आणि त्याच्याशी लग्न करू? हे पॉसिबल नाहीये, कारण माझं मन आता दुसरीकडे नाही रमू शकत. आणि मग मला जो त्रास होईल त्याचं काय करणार आहात तुम्ही? ताई, अगं नितीश, माझं प्रेम आहे त्यांच्यावर, आणि आता त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीच मी लग्न नाही करू शकत. हे डिझाईन्स क्लायंट्सला द्यायचं. कुठे राहतोस कुठे तू? नायगावला. हे दॅट्स ग्रेट. क्लायंट सुद्धा त्याच साईडचे. मॅडम, पण हे भास्कर सुद्धा करू शकतो. आपण त्यालाच पाठवायचं का? दवे, तुम्हाला विचारलंय का कोणी? सॉरी मॅडम. यू शुड पे. हा कृष्णकांत, काय चाललंय मग नायगावमध्ये? काय म्हणतात नायगावचे हालवाल? काही नाही, आजकाल नायगावमध्ये राजवीर सर आणि मनवाताईंचा साखरपुडा मोडला ह्याचीच चर्चा चालली. आणि एवढी सगळी तयारी झाली आणि साखरपुडा मोडला तर चर्चा होणारच ना. सो सॅड. त्या मनवाचं काय चाललंय? मनवाताई त्या दिवसानंतर फारशा घराबाहेर कधी दिसल्याच नाही. काय सांगतोयस? हो ना, कर्नल साहेब सुद्धा गावातल्यांशी आधीसारखं बोलत नाही. रस्त्यात दिसतात पण सगळ्यांशी जुजबी बोलतात आणि निघतात. आणि अजून काय काय झालं तिकडे? त्या दिवशी सगळेजण खूप चिडले होते. तितकंच वाईट देखील वाटलं होतं सगळ्यांना.
ढोल ताशे वाजत होते, सगळे गावकरी जमा झाले होते आणि हे सगळं असं झालं. खरंच मॅडम, हे असं व्हायला नको होतं. हॅलो, एक्सक्यूज मी, तुला कामाला ठेवलं, लोकांना सिंपती दाखवायला नाही. सॉरी मॅडम. दवे, यू आर ऍब्सोल्युटली राईट. हे काम भास्करलाच द्यायला हवं. ओके मॅडम. मॅडम पण तुम्ही जाऊ शकता, तुमचं काम झालं. थँक्यू. कृष्णकांत ऑफिसला आला होता, हे जर सरांना कळले तर? दॅट्स द पॉइंट. हे राजवीर सरांना तुम्ही सांगायची गरज नाही. राजवीरला काय सांगायचंय ते मी बघेन. ठीक. हे डिझाईन्स भास्करला द्या ओके मॅडम. आणि कामाला लागा. येस मॅडम. बाबा, मनवा प्लीज. बरं झालं साखरपुडा मोडला ते. तसंही तुमच्या मुलीला काही सोनं नाही लागलं आमच्या राजवीरनी तिच्याशीच लग्न करायला. मनवा जाऊ नका मनवा. प्लीज. मनवा चल. बाबा प्लीज प्लीज एकदा ऐकून घ्या ना प्लीज. कर्नल साहेब, आज सोड तिचा. काय झालं? कसला विचार करता एवढा? पुढे काय करायचं याचा विचार करतोय. आरती, हे सगळं लवकरात लवकर संपायला हवं. बरोबर आहे तुमचं, पण काय करायचं आपण? नाही म्हणजे आपण नेहमीच तिच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे राहिलोय, तिच्या इच्छेप्रमाणे वागलोय, तिला निर्णय स्वातंत्र्य दिलंय. पण मला खरंच असं वाटतं की आता बास, आपण तिच्यासाठी मुलं बघायला लागूया प्लीज. आरती, तुला असं वाटतं की यानं तिचं भलं होईल? हो, म्हणजे मी आई आहे तिची, कायम तिच्या भल्याचाच विचार करणार नाही का? नाही पण तुम्हाला जर का असं वाटत असेल की माझं काहीतरी चुकतं यात, तर तसं सांगा मला. तिच्या भविष्याचा प्रश्न आहे आधी. राजवीरचा विचार तिच्या डोक्यातनं जाणं खूप महत्वाचं आहे. खरंय तुमचं, पण ठीक आहे, मी बोलून बघते तिच्याशी. ती ऐकेल असं मला वाटत नाही. पण तू बोलून बघ तिच्याशी. बरं ऐका ना, मी जरा दादाला सांगून ठेवू का? म्हणजे त्याच्या ओळखीची काही चांगली स्थळं असतील तर तो सुद्धा सुचवेल आपल्याला. पण आधी मनुष्य बोलून घे. कर्नल साहेब, मी आत आलो तर चालेल? कालच मी तुम्हाला बजावलं होतं की नायगावमध्ये पुन्हा पाऊल टाकायचं नाही. तरी सुद्धा इथे यायची तुमची हिंमत कशी झाली? ज्या दिवशी साखरपुडा मोडला त्या दिवशीच आपले संबंध संपले. त्यामुळे आत्ताच्या आत्ता इकडनं निघून जा. कर्नल साहेब, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही? आत्ताच्या आत्ता इकडनं निघून जा. निघा.
निघा इकडनं. कर्नल मला साहेब तुमचं तोंडही बघायचं नाही. कर्नल साहेब चालते वा इकडनं, चालते वा. तुम्ही इथे काय करताय? मला मान्य आहे माझ्या वागण्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. खूप चुकीचा वागलोय मी. पण प्लीज आय रिक्वेस्ट फक्त एकदा माझी बाजू ऐकून घ्या. तुमची बाजू मनवाकडनं कळली आम्हाला, पण त्याने आमचं तुमच्याबद्दलचं मत बदललेलं नाहीये. तुमच्यासारख्या पळपुट्या माणसाच्या हातात मी माझ्या मुलीचा हात कधीच देऊ शकत नाही. बाबा बाबा फक्त एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या ना प्लीज. मनवा तू मध्ये बोलू नकोस. आज जा नितीश, आत घेऊन जा तिला. ताई चल 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 चल. बाबा बाबा प्लीज, बाबा फक्त एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या प्लीज, माझ्यासाठी प्लीज. बघा जे काही झालं ते मी मुद्दाम नाही केलंय. ती सिच्युएशनच अशी होती की मी काय करून बसलो माझं मलाच कळलं नाही. पण त्यासाठी तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. हा जो सज्जनपणाचा आव तुम्ही आणताय ना, तो त्या दिवशी कुठे गेला होता ज्या दिवशी अख्खं गाव साखरपुड्यासाठी जमा झालं होतं. चला एक वेळ आपण असं मानूया की त्या दिवशी खरंच तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि तुम्ही येऊ शकत नव्हता. पण आम्हाला कळवायला काय झालं होतं? आम्हाला जर विश्वासात घेतलं असतं तर आज मी आनंदाने माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात दिला असता. पण ते आता शक्य नाही. मान्य आहे मला, मी तुम्हाला सगळ्यांनाच विश्वासात घ्यायला हवं होतं. चूक झाली माझी, प्लीज माफ करा मला. आता काय उपयोग आहे सांगा ना. माफी मागून आता काय उपयोग आहे? गावकऱ्यांच्या समोर आमची जी लाज जायची होती ती गेलीच ना. मी अख्ख्या गावासमोर तुमची माफी मागायला तयार आहे. फक्त प्लीज एकदा मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्लीज